तुमच्यासोबत घेऊन आली आहे अजून एक न्यू रेसिपी आणि ती ही झटपट होणारी आणि हेल्दी आहे बरं का. तर मी आज बनवणार आहे राजमा चावल, तेही कमी साहित्यात. घरच्या मसाल्यांमध्ये आपण कसं राजमा चावल बनवू शकतो. आता आपण राजमाला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 2 कांदे घ्यायचे, त्याला थोडं कापायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करतानाच त्यात थोडं लसूण आणि अद्रक टाकायचे. याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. या प्रकारे बॉईल केलेला राजमा, टमाट्याची प्युरी, कांदे लसूण अद्रकची प्युरी आणि गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर आणि आपले घरचे मसाले. कढईत तेल टाकायचं आहे, त्यात जिरं मोहरी टाकायचे, चांगले तडतडू द्यायचे. त्यानंतर आपण तयार केलेली कांद्याची प्युरी टाकायची आहे, तिलाही चांगली फ्राय होऊ द्यायची आहे. मस्त कांद्यातलं पूर्ण पाणी जायला हवं अशी फ्राय करायची आहे. कांद्याची प्युरी छान फ्राय झाल्यानंतर आपण त्यात टमाट्याची प्युरी टाकणार आहे, तिलाही मस्त छान फ्राय होऊ द्यायचं आहे. मसाला छान फ्राय झाल्यानंतर त्यात तिखट मसाला, धना पावडर, हळद आणि मीठ टाकायचं आहे. सर्व मसाले टाकल्या गेल्यानंतर छान फ्राय होऊ द्यायचे त्याला. या प्रकारे छान असा मसाला बॉईल झाल्यावर आपण त्यात राजमा टाकून देणार आहे बॉईल केलेला. मस्त प्रकारे आपली ही राजमाची भाजी तयार झाली आहे. आता आपण त्याला सर्व करून घेऊ. तयार झाले हे बघा, छान असे राजमा चावल तयार झाले आहेत. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय.